एकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् बुद्धिर्भेदं धृतिश्चैव बुद्धिर्भेदं धृतिश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय पृथक्त्वेन धनञ्जय बुद्धिर्भेदं धृतिश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय बुद्धेः भेदं धृतेः च एव गुणतः त्रिविधं शृणु प्रोच्यमानम् अशेषेण पृथक्त्वेन धनंजय. असे पद त्याचे पदच्छेद आहे. अन्वय असा आहे. तर या ठिकाणी हे धनंजय आशेष प्रोच्यमान आशेषेण गुणतः बुद्धिः धृतेः भेदं त्रिविधं शृणु पृथक्त्वेन शृणु. असा अन्वय आहे. अर्थ असा आहे. हे धनंजय, असे या ठिकाणी सांगितल्या जाणारे हे परिपूर्ण रूपाने बुद्धी आणि धृती यांचा गुणामुळे झालेला भेद हा 3 प्रकारचा आहे. तो 3 प्रकारचा भेद परिपूर्ण आणि पृथक्त्वेने मी या ठिकाणी प्रतिपादन करत आहे. तर तो चांगला ऐक, लक्ष देऊ. शृणुयाचा अर्थ ऐकतो. सरळ अर्थ असा आहे. हे अर्जुना, मी या ठिकाणी बुद्धी आणि धृती या दोघांमध्ये असणारा भेद, हा भेद मी अशेष रूपाने वेगळा करून विशेष रूपाने परिपूर्ण रूपाने वेगळा करून सांगत आहे. ते तू ऐक, असा अर्थ आहे. कालच्या श्लोकामध्ये आपण त्या ठिकाणी 3 प्रकारचे कर्ते पाहिले. सात्विक कर्ता, राजस कर्ता, तामस कर्ता. त्या कर्त्याला कोणत्या विशेषाने त्या कर्त्याला राजसत्व, तामसत्व, सात्विकत्व येतं ते आपण पाहिलं. तर आता या ठिकाणी काय सांगायचं आहे, तर बुद्धी पण 3 प्रकारची सांगितली, कर्म 3 प्रकार सांगितलं, कर्ता 3 प्रकारचा, ज्ञान 3 प्रकारचं सांगितलं. 3 प्रकार खूप आहे त्याच्यामध्ये. तर आता या श्लोकामध्ये मला बुद्धी आणि धृती याचे तुम्हाला प्रथम 2 विभाग करायचे आणि नंतर बुद्धीमध्ये पुन्हा 3 प्रकार सांगायचे आणि धृतीमध्ये पुन्हा 3 प्रकार सांगायचे. असा विषय मांडायचा आहे. लक्षात आलं. बुद्धी आणि धृती यातला भेद सांगतो आणि या भेदातून नंतर बुद्धी 3 प्रकारची कशी असते आणि धृती 3 प्रकारची कशी असते ही गोष्ट सांगायची आहे. तर बुद्धी आणि धृती यातला भेद करायचा म्हणजे काय भेद करायचा, तर या ठिकाणी दोघांचा भेद म्हणजे ज्ञान, बुद्धी, वृत्ती, धृती हे सगळे एकार्थी शब्द असतात. पण त्याच्यामध्ये काहीतरी विशेषता झाली का मग त्याचा अर्थ बदलतो. धृती म्हटलं तरी ते वृत्तीमध्येच असतं, ज्ञान म्हटलं तर ते वृत्ती ज्ञानच असतं आणि बुद्धी म्हटलं तर ते बुद्धी ती वृत्ती ज्ञानच असतं. हे सगळे शब्द एकच असतात, तरी पण त्याच्यामध्ये काहीतरी विशेषत्वाने बदल होतो. ज्या कालामध्ये ज्ञान म्हणतो आपण त्या कालामध्ये त्याला म्हणतात कर्मप्रेरणा. कर्मप्रेरणा म्हणजे आता हे तर फुलाचं ज्ञान झालं. फुलाचं ज्ञान झालं, मग हे घ्यायचं आहे की टाकायचं आहे
त्या ज्याने तुम्हाला प्रेरणा होते बाजूला जायचं आहे की जवळ यायचं आहे, तो पदार्थ घ्यायचा आहे की तो टाकायचा आहे, तुमच्या कर्माला प्रवृत्ती करणारं असतं, त्याचं नाव असतं ज्ञान. ज्ञानामुळे हे घडतं ना माणसाला. जर प्रतिकूलतेचं ज्ञान झालं तर माणूस बाजूला पळतो, अनुकूलतेचं ज्ञान झालं तर माणूस ते ग्रहण करतो. त्याला म्हणतात कर्मप्रेरणा. ज्ञान हे माणसाला जे कर्म करायचं त्यात ती प्रेरणा देणारे असतं, ते ज्ञानच असतं, वृत्तीतच असतं. ते कर्माची प्रेरणा देणारं असतं, त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि बुद्धी पाठीमागे सांगितलं, बुद्धी नेहमी ग्रहण धारण करते. ज्याला ते काहीतरी एक तर ग्रहण करते किंवा एक धारणा करते, म्हणजे धारणा धरते. ग्रहण धारण वृत्ती तीच असतं. वृत्तीत बुद्धी म्हटलं त्या कालातही ज्ञान असतं, ज्ञान म्हटलं त्या कालातही ती वृत्तीच असते. हे सर्व एकच असतं. म्हणजे शुद्ध सत्वगुणवती अशी जी माया आणि तिच्यापासून झाली ही त्रिगुणात्मक प्रकृती, त्या प्रकृतीतला सत्वगुण आणि त्या सत्वगुणापासून झालेलं हे अंतःकरण आणि त्या अंतःकरणातला हा एक भाग आहे, त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि ती वृत्तीमध्ये त्या वृत्तीचंच नाव असतं. मन तिचंच नाव असतं, बुद्धी तिचंच नाव असतं, धृती तिचंच नाव असतं. हे सर्व त्या वृत्तीच्या ठिकाणीच असतात. पण मग ज्या ज्या कालामध्ये कर्माची प्रेरणा केली जाते त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि एखाद्या विषयाचं ग्रहण केलं जातं, एखाद्या विषयाचं धारण केले जाते, त्या काळात त्याला बुद्धी म्हटलं जातं. असा प्रकार आहे. आणि त्या एखाद्या कार्यामध्ये धैर्य धारण केलं जातं, त्या काळात त्याला धृती म्हटलं जातं. असा त्यातला जो भेद आहे तो. धृती म्हणजे काय आहे? करण धारणवाचक शब्द आहे तो. बुद्धीची वृत्ती जरी असली तर ते फक्त जाणण्यात येते. ते काही धैर्याच्या बाबतीमध्ये बुद्धी शब्द वापरले जात नाही. मग धैर्य म्हटलं त्या काळात धृती हा शब्द येतो. धैर्य आणि धृती हे त्या वृत्तीच्याच ठिकाणी असतात. म्हणजे वृत्तीमध्ये ज्या कालामध्ये एखादं विघ्न येतं आणि त्या विघ्नाला सक्षम रूपाने दूर करून आपलं कार्य केलं जातं, त्या कालात त्या वृत्तीला धृती धैर्य असं म्हटलं जातं. आणि ग्रहण धारण केलं जातं म्हणजे बऱ्याच वेळा ऐकायचं आणि नंतर उद्या सकाळी पण ते सांगायचं. त्या कालात अशा बुद्धीला, त्या वृत्तीलाच बुद्धी असं म्हटलं जातं. आणि एखाद्या कर्मामध्ये त्याला प्रवृत्त केलं जातं त्यावेळी त्याला ज्ञान असं म्हणतात. म्हणजे एकच वृत्ती असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये असे किरकोळ भेद होतात. तो ते भेद मी तुला गुणामुळे भेद होतात मी असं तुला सांगणार आहे. साबास अंतकन वृत्ती आस्तीच्या कालात आपण त्याला त्या वृत्तीलाच काय म्हणतो? कर्ता म्हणतो. त्या काळात पण वृत्तीच असते. मग बुद्धी एकच असते. धृती वृत्ती हे सगळे त्यात किंचित विशेष असतात. तर असो भाग असा जो बुद्धी आणि धृती यातला थोडासा जो भाग आहे तो त्याच्यात भेद होतो म्हटले. पण कशामुळे होतो? गुणतः. आता या गुणाचं काय आहे 14व्या अध्यायामध्ये आपण खूप चांगलं बारीक पाहिलं आहे. या गुणामुळेच हे सगळे भेद होत असतात. आणि ते तीन प्रकारचे भेद कसे आहेत मी तर तुला ते परिपूर्ण रूपाने सांगणार आहे. तर ते तू आता ऐक. तर प्रथम काय सांगायचे तर या ठिकाणी बुद्धी सांगायची. आणि पहिली बुद्धी कोणती सांगावी लागेल? ते सात्विक. नंतर सांगायची ते राजस आणि नंतर सांगायचे ते तामस. त्याचे क्रम असेच असतात. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्य भयाभये बंधमोक्षेंच या व्यक्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी प्रवृत्तींच निवृत्तींच कार्य भयाभये बंधमोक्षेंच या व्यक्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी.
प्रवृत्तिं निवृत्तिं च कार्य अकार्य भय अभय बंध मोक्ष या व्यक्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, कार्य काय, अकार्य काय, भय काय, अभय काय, बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, अशी जी बुद्धी जाणते ती बुद्धी सा बुद्धी सात्विकी. ती त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असे म्हणतात. असं तू जाण. असा यात सरळ अन्वय करायची गरज नाही. सरळ अर्थ आहे. आपलं श्लोक आहे. अर्थ असा आहे, हे अर्जुना, प्रवृत्ती निवृत्ती कार्य अकार्य भय अभय आणि बंध आणि मोक्ष यातला भेद आहे. तो यात तो सगळं जे यथोचित जाणते त्या बुद्धीला त्या कालात त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणतात. तर प्रवृत्ती म्हणजे काय, प्रवर्तनम, आणि निवृत्ती म्हणजे काय, निवर्तनम. तर प्रवर्तन म्हणजे काय आहे, तर प्रवृत्ती असते ती कुठपर्यंत असते आणि निवृत्ती असते ती कुठपर्यंत असते. आणि ती कशी असते म्हणजे या दोघांना सुद्धा काय असतात, मर्यादा असतात. तर ते कसे असते त्याचं थोडंसं चिंतन करायचं. प्रथम प्रवृत्ती म्हणजे काय, तर प्रवृत्ती शास्त्राने जे जे विधान केलेलं असतं त्यात आपली आपण त्यात काय होतो, सक्रिय होतो, म्हणजे करायला सुरुवात करतो. शब्दानाम अर्थबोधन शक्ती त्याला म्हणतात प्रवृत्ती. शब्दानाम अर्थबोधन, तर जे शब्द असतात आणि शब्दात जे अर्थ असतात तर त्या अर्थाचा बोध होण्याकरता ज्या कालात आपण त्यात काय म्हणतो आपली प्रवर्तनम होतं त्या कालात त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. आणि ती प्रवृत्ती कुठे प्रवृत्ती होते का, ती नाही. मग शास्त्राने विधान केलेलं असतं तिथं. मग शास्त्राने जे कर्म सांगितलेले असतात, जे कर्म त्याला म्हणतो आपण काय, ते आश्रम काय वर्ण आश्रम हे जे वाटेला आले कर्म असतात त्या कर्मात जी प्रवृत्ती आहे त्यात योग्य कोणती आणि अयोग्य कोणती हे ती बुद्धी ठरवत असते. आणि म्हणून स्वस्व विषय इंद्रियानाम संचारहा त्याला म्हणतात प्रवृत्ती. जसं माणसाने काही एखादं चांगलं गुलाबाचं फूल पाहिलं का जातून पळत तिकडं तोडायला जातो की नाही. मग आता हे काय झाली, प्रवृत्ती झाली. हे काय त्याची प्रवृत्ती झाली. चांगला शब्द ऐकायला आला तर तिकडं 4 पाऊल पुढे जातो तो ऐकतो तो. हे काय झाली, प्रवृत्ती झाली. म्हणजे प्रत्येक स्वस्वविषय इंद्रियांची प्रवृत्ती, आपले इंद्रिय आपल्या विषयाकडे ज्या कालात धावतात जातात त्या कालात त्याचं नाव असतं प्रवृत्ती. मग थोडक्यात विशेष गतिमान होणं तिकडं त्याला म्हणतात प्रवृत्ती. मग ती प्रवृत्ती कशी आहे, ती लागला काय बॅटन बॉल घेतला आणि लागला उधळायला, ते त्याला काय प्रवृत्ती म्हणतात का काय, ती त्याला प्रवृत्ती नाही म्हणत. मग प्रवृत्ती म्हणजे काय, तर स्वस्व वर्ण स्वस्व आश्रम स्वस्व वर्ण उचित कर्म आणि स्वस्व आश्रम उचित कर्म. आणि त्या कर्मामध्ये शास्त्राच्या विधानाप्रमाणे सक्रिय होणं त्याला म्हणतात प्रवृत्ती. कशातही जायचं आणि काय करायचं. ते काल साळुंगे साहेबांनी प्रश्न विचारला होता, बा मी संसारात एवढं जर केलं मग ती फलाची आशासना जर ठेवली तर मग ते कसं काय करायचं. मग ते ते माझं दुसरं सगळे डोक्यात त्यांनी गपकन ते दुसरं विचारलं ते. तर त्याचं उत्तर तेच आहे, ते फलाची अपेक्षा करायचीच नसते तिथं. कारण का फलाची अपेक्षा केली आणि न केली त्यात बदल होणारच नसतो ना. महाफली शुकदाचे आहे ना ते. तुम्ही किती फलाची अपेक्षा केली तर ते तसंच मिळणार आहे आणि तुम्ही अपेक्षा नाही केली तर तुम्हाला फक्त यथोचित करीत राहायचं आहे. त्याच्यामध्ये आपला अधिकारच पोहोचत नाही. मला एवढं पाहिजे म्हणा, मी एवढं माझ्या प्रयत्नाने मिळवून घेईल असं तर काय नसतं. आणि मला हे नको, मला हे पाहिजे, मी हे तिकडं ढकलेन हे घेईल असंही काही विषय नसतो. त्यात माणसाची कोणतीही योग्यता नसते. त्यामुळे प्रापंचिक कर्म करा की पारमार्थिक कर्म करा, फलामध्ये तुमचा अधिकारच नाही पोहोचत.
फल जसं यायचं ते तसंच तर मा फलेषु फक्त का कर्मणी एव अधिकार हा कर्म करत राहा. त्या कर्मातून जे फल येईल त्याकरता त्याचे अनेक कारणं असतात. देव दैव देश काल त्या पद्धतीने आपल्याला फलं मिळत असतात. चला जाऊ द्या. आणि म्हणून स्व आश्रमात कर्मात प्रवृत्ती होणं त्याप्रमाणे त्यात विहित कर्म आहेत. मग निषिद्ध कर्म टाळणे आणि विहित कर्म करणे हे जिला जमतं त्या बुद्धीला म्हणतात सात्विक बुद्धी. त्याला म्हणतात सात्विक बुद्धी. अंतःकरण शुद्ध्यर्थ भगवत प्राप्ती प्रित्यर्थ जे कर्म असतात त्यात व कोणते कर्म घ्यायचे म्हटले चालला संडासला माझी कर्मात प्रवृत्ती झाली असं काय नाही का समजतं त्याला ते असं आहे. त्याचा अर्थ आपल्या अंतःकरण शुद्धी करता भगवत प्राप्ती करता कल्याणाकरता म्हणा मोक्षाकरता म्हणा. आणि जे शास्त्राने सांगितलं जे विहित कर्म आहेत वर्ण आश्रम उचित कर्म आहेत त्यात जी प्रवृत्ती होते त्यात कोणती प्रवृत्ती योग्य आहे असं जी ठरवते त्या बुद्धीला म्हणतात सात्विक बुद्धी. संपला विषय. आणि निवृत्ती काय असते ती तर निवृत्ती असते प्रवृत्तीच्या विरुद्ध. हे न करणे त्यालाच निवृत्ती म्हणतात ना. प्रवृत्ती उपाधी विनाशक यत्न. जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला प्रतिबंध करून पाठीमागे फिरणे याचंच नाव निवृत्ती असते. प्रवृत्ती उपाधी विनाशक यत्न. जी प्रवृत्ती करता आपण प्रक्रिया केली जाते त्याच्या विरुद्ध करणं त्यालाच म्हणतात निवृत्ती. किंवा प्रवृत्ती प्रागभाव रूप औदासीन्यम. तर प्रवृत्ती प्रागभाव रूप औदासीन्य. आता तुम्हाला कळतं ते प्रागभाव वगैरे. जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या पूर्वी जो असतो अभाव त्याला म्हणतात प्रागभाव. आणि त्या प्रागभावामध्ये आता उदाहरण काय कशाला काय सांगू तुम्हाला. आता पाणी प्यायला जायचं ही प्रवृत्ती. त्या प्रवृत्तीच्या पूर्वी जी तुमची प्रवृत्ती त्या प्रवृत्तीच्या पूर्वी तुमची निवृत्ती असते ना. हां प्रवृत्ती नसणे म्हणजे प्रवृत्ती प्रागभाव पूर्व प्रवृत्ती होण्याच्या पूर्वी जी तुमची स्थिरता आहे त्यालाच निवृत्ती म्हणतात. दुसरं काय ते औदेशिन्यम. तुम्ही निवांत बसला तर आता तुमची प्रवृत्ती होणार आहे. ते प्रवृत्तीच्या पूर्वी जी अवस्था असते ते आहे तसंच ठेवणं तिचं नाव निवृत्तीच असतं ना. तुम्ही उठून काय केलं तर त्याला प्रवृत्ती आणि तुम्ही काहीच नाही केलं तर त्याला प्रवृत्तीच्या पूर्वी असणारा असं जे औदासीन्य आहे त्याला पण निवृत्तीच असं मानलेलं आहे शास्त्राने. आणि निवृत्तीचा अर्थ आपण व्यवहारात पाहतो. निवृत्ती म्हणजे उपरम म्हणतात उपरती म्हणतात किंवा अजून शांतता म्हणतात त्याग म्हणतात असे अनेक शब्द येत असतात. तर असं ते आहे त्याला म्हणतात प्रवृत्ती आणि निवृत्ती. ह्या दोन्हीला यथोचित जाणणे याला प्रवृत्ती निवृत्ती मार्ग असं म्हणतात. दुसरा आहे कार्य अकार्य. कार्य म्हणजे कर्तव्य. कर्तव्य यथोचित कर्तव्य वर्ण आश्रमाच्या अनुसार कर्म करणे याला म्हणतात करणीय आणि अकरणीय. करणीय काय आहे अकरणीय काय आहे शास्त्र न शिकताही खेडेगावातल्या माणसाला पण हे कळतं. अरे हे काय करणं योग्य आहे का हे काय याला काय माणुसकी म्हणतात काय. त्यांचे ढोबळ म्हणून त्यांना कळत नाही पण त्यांच्या आता याला काय माणुसकी म्हणतात काय काय माणसाला शोभेल असं करावं माणसाने. म्हणजे जे करणीय आहे ते सगळं स्वीकारतात आणि जे अकरणीय आहे त्याचे कोणी त्याग करतं. पण आता ज्या माणसाला करणीय कर्माच्या ठिकाणी तो अकरणीय करतो आणि अकरणीय जे आहे तेच तो करतो याला जी बुद्धी म्हणतात त्या बुद्धीला काही सात्विक बुद्धी म्हणत नाहीत. आणि बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात. ज्या ज्या करणीय गोष्टी आहेत त्या आता हे सगळी प्रापंचिक माणसं आहेत. त्यांच्या जीवनात एक सेकंदाचा सुद्धा परमार्थ नाही. त्यांना स्मरणसुद्धा नाही. जन्माला आल्याचा पण माणूस हेच त्यांना माहीत नाही. ते मग ते काय सगळं करणीय करतात काय ते काय नाही करणीय करतात ते अकरणीयच करतात ना. जे करत त्यातलं अकरणीयातलं आकरणीय करतात. ते सगळं जे करायचं ते आकरणीतलं आकरणीय करायचं ते. आणि जे करणीय आहे
आता जगण्याकरता प्रपंच करणीय आहे, पण त्या करणीय कर्मातलं विशेष करणीय म्हणजे पारमार्थ. आणि कोणी पारमार्थ नाही केला? राक्षसांनी पारमार्थ केला आहे. दैत्याने हे पारमार्थ केला म्हणून त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्यांना वरदान मिळाले ना. त्यांनी ती तपश्चर्या नसती केली तर कसं काय मिळालं त्यांना? सगळ्यांनी केलं पारमार्थ. ते नवीन काय त्याच्यामध्ये? मग आता ते करणीय कर्म जे आहे त्या करणीय कर्मामध्ये सुद्धा यथोचित शास्त्र करणे म्हणजे करण्यास योग्य, प्रपंच करण्यास योग्य आहे, जीवन जगण्याकरता करण्यास योग्य आहे. पण शास्त्राने त्याचं काही विधान केलेलं नाही का तू हे केलंच पाहिजे, एवढं केलं पाहिजे. नाही, ती सहजरीत्या आहे. खालाला धावे पाणी. या करणे कर्मात शास्त्राने काही विधान केलं आहे काय? रोज स्नान कर, नामोच्चार कर, देवपूजा कर. त्या करणे कर्मातलंही करणीय. एकांतवासी गंगा काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार. हे करत असताना काय सगळा प्रपंच टाकावा लागतो काय? ते करता करता करणे, हे करण्यातलं विशेष करणीय त्याला म्हणतात कार्य. करण्यास योग्य आहे त्याला म्हणतात कार्य. कर्म करणे, करणे कर्म करणे. आणि कर्तुम योग्यम कार्यम, जे करण्यास योग्य आहे, जे तुमचं कर्तव्य आहे. आता माझं कर्तव्य काय आहे? काय नाही, रोज उठणे, स्नान संध्या करणे आणि दिवसभर पुस्तकं वाचणे, अभ्यास करणे आणि दुसऱ्याला सांगणे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, हे त्याला करणीय आहे. आणि त्याच्या वाट्याला त्याच्या आश्रमाला आयलं हे करणीय कर्म आहे. आता दिलं हे टाकून, भरलं कांद्याचं पोत तराजू घेतलं आणि गेला बाजारात जाऊन बसायला. अरे ब्रह्मचारी, कांदे कायला कुठं बसवतो इथं? कांदे काय विकत होतो? मग त्या तर असं त्याला करणीय कर्म. मग असं जे ज्याच्या वाटेल जे आलं काय, ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे आणि आश्रम विचार षटकर्म. जे गृहस्थी आश्रमामध्ये आहेत त्यांनी त्याचे 6 कर्म केले पाहिजे. खंडनम, पेशनम, चुल्ली, दळणं, काढणं, स्वयंपाक करणं, का त्याला म्हणतो काकबली देणं, गोग्रास देणं, अतिथीभोजन करणं, संन्यासाला भोजन घालणं. हे सगळं त्याच्या वाट्याला आलं आहे. त्याने ते तेवढं त्याने करावं. ते असं आहे. तर ते असं आहे, त्याला म्हणतात करणीय. असं जे कर्तव्य, कर्तुम योग्यम म्हणजे कर्तुम, हे करण्यास आवश्य आहे त्याला काय म्हणतात? आवश्य आहे, करणीय आहे, उचित आहे म्हणजेच योग्य आहे आणि कर्तव्य आहे. याला म्हणतात त्याला म्हणतात कार्य, कर्तव्य. आता काही गोष्टी कर्तव्यच नसतं ते. ज्याचं तर काय, ज्याला आईवडीलच नाही. आता ज्याला आईवडील आहे त्याचं आईवडिलाची सेवा करणं हे त्याचं काय कर्तव्य आहे. बायको केली ना, मग आता तिची सुविधा करणं, तिचे संरक्षण करणं हे त्याचं कर्तव्य ठरतं ना. ते कर्तव्य आहे. ते कर्तव्यात येतं. आणि त्या कर्तव्यात कर्तुम योग्यम उचितम. आईवडिला सेवा करायची म्हणजे याचा अर्थ काय? तुमच्या मनाली तशी नाही. आई माझी आज इच्छा आहे तुला पंढरपूरला पायी चालत घेऊन जायचं. अरे तिचं 80 वर्ष वय जा. हे काय करतो तू? उचित नाही करीत ना तू. कर्तव्य जरी करीत असला तरी त्या कर्तव्यातलं उचित अउचित जाणून करणं आहे. मग कर्तुम योग्यम करणीय. आणि ज्याची गोष्ट आवश्यक असावी लागते, ज्याची काय आवश्यकताच नाही. मग आता काय त्या आता आपले वडील निघून गेलेत आणि आई म्हातारी झाली. नाही म्हणलं आई आता माझी लई इच्छा आहे. म्हणला आता मी एवढे दागिने आणले तर ना तेवढं कुंकू, हळद कुंकू, ते कुंकू लाव थोडं. अरे पण ते उचित नाही ना. ते तू जमच तुला योग्य वाटतंय पण ते उचित आहे. आवश्यक आहे का त्याची गोष्ट? आवश्यक नाही ती गोष्ट. मग तुम्हाला जरी लक्षात येतं आहे का तुमच्या कर्तव्य तुमचं जरूर आहे, पण ते त्या काळात उचित नाही ना. ते वाट्याला कर्तव्य जरी आलं असलं तर ते आवश्यक असावं लागतं. ते आवश्यकच नाही. ज्या काळात आवश्यकता असते त्या काळात ते करावं लागतं. ते ज्या ठिकाणी तुमची त्याला आवश्यकताच नसते मग कर्तव्य असतं, करणे पण असतं, पण त्याबरोबर आवश्यक पण असावं लागतात त्या गोष्टी. ज्या गोष्टी जिथं आवश्यकच नाहीत तिथं त्या करण्यात काय मजा येते?
असा प्रकार आहे. म्हणजे काय आहे, आता मुलीचं लग्न काय आहे, तुम्हाला कर्तव्य आहे का नाही, मग ते करणी आहे का नाही, पहिलं तुम्हाला करावंच लागेल. मग तुमचं कर्तव्य आहे का नाही, करावंच लागेल. पण मग तुम्हाला करायचं सगळं करायचं, पण मग आवश्यक काय, तिचं लग्न निघाल्यानंतर 4 पाहुण्यांना जेवण खावण कपडे, मग त्याकडे ते उचित येते. काय नाही म्हणलं माझी इच्छा झाली आता, मग काय मुलीचं लग्न होणार 2-4 वर्ष, पण एकदाच मोठी पंगत घासायला अरे पण ते तेवढे आवश्यकच नाही त्याची. ते मग काय म्हणतो, ते उचित पण आहे, करणी पण आहे, तुमचं कर्तव्य पण आहे, पण त्या काळात काही ते आवश्यक नाही. ज्या काळात ते आवश्यक असतं त्या काळात ते करा तुम्ही. जरी तुम्हाला कर्तव्य असलं, आई झोपी गेली, म्हातारी झाली आई, आणि रात्री 12-1 वाजता झोपली, चांगली म्हातारी दमल्या खांबल्यासारखी घोरत होती, रात्री 1 वाजताच गेला, आई म्हणला उठ, म्हणला मला तुझी सेवा करायची. अरे तुझं कर्तव्य जरूर आहे आणि करणी पण जरूर आहे, पण त्यावेळी ते आवश्यक आहे का ते, मग याचा विचार कर ना थोडंसं का हे करणी जरी असलं, कर्तव्य पहिलं कर्तव्य जरी असलं, त्या आपले पहिलं करणीय जरी असलं, करण्यातलं कर्तव्य जरी असलं, तर त्याच्यामध्ये उचित आणि आवश्यक, आणि मग त्याला ते कर्तव्यात जमा होत असतं. तर जाऊ द्या, त्याचं प्रवचन करीत बसतं. अकर्तव्यम त्याच्या विरुद्ध आहे. करणीय जे योग्य त्याला तुम्ही कर्तव्य म्हटले, तर करणीय अयोग्यम हा कर्तव्य अयोग्यम त्याला म्हणतात अकार्य. थोडक्यात हीन सेवा न कर्तव्या कर्तव्यो महदाश्रय. हीनाची सेवा करू नये, संतांची सेवा करावी. काय दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. मग आता वैकुंठ प्रिय भगवंताला जे प्रिय आहेत ते त्या दुसऱ्या श्लोकात म्हटलं आहे. मग संतांचा संग, संतांचं सेवा करणं ही जी गोष्ट असते, तर ती काय हा कर्तव्यात थोडीच आहे, ते कर्तव्य आहे. ते कर्तव्य आहे म्हणजे जी गोष्ट करू नये, ही न सेवा न कर्तव्य. शास्त्र सांगतं हे करू नये, सेवा करायची तर श्रेष्ठांची करावी, जिथं पुण्य होईल तिथं सेवा करावी. जे अकर्तव्य आहे ते टाळणं त्याला म्हणतात कर्तव्य. आणि अकर्तव्य याचा निवाडा जी करते तिला म्हणतात सात्विक बुद्धी. भय अभय, भय काय अभय काय हे जिला यथोचित जाणते त्याला म्हणतात भय अभयम. भय याचा अर्थ माग आपल्या कुटुंबात 11व्या अध्यायात फार विषय गेला होता, त्या भयाचा खूप विस्तारपूर्वक सांगितलं होतं. ज्या कालामध्ये वृत्तीत भय निर्माण झालं आणि भय निर्माण झाल्याच्या नंतर ती भीती काय काय हिरावून घेते, काय काय हिसकावून घेते, ती सर्व जर काय म्हणतो प्राण जायासारखं जर एखादं एकदम जर घाबरला, त्याला भीती वाटली, तर तो त्याची विद्या पण विसरतो, त्याची शक्ती पण विसरतो, त्याचं शौर्य पण विसरतो. काय म्हणतो त्याचं वर्ण आश्रम शरीर योग्य अयोग्य ही भीती सगळी हिसकावून घेते त्याला. हे सगळं त्याला विसरून जायला लागते ती भीती, आणि त्या भीतीने जे करायचं तिकडं ते तसं तो करीत असतो. असं आहे. मग आता जिथं आरडणं योग्य नाही तिथं आरडून बस उठण ना तो. त्याच्या अंगावर जर साप चढला मग शांततेत प्रवचन चाललं, पण बोंबलणार का नाही मोठ्याने तो. त्याला ते समजन काही तर उचित आहे काय ते नाही समजायचं ना तो त्याला. असं ते त्या काळात मग त्याला काय असतं, त्याच्याकडे एवढं शोरत होतं, सर्पाचं मुडकं धरून दागच्या जागेवर दाबून मारेल तिथं. बस त्याच्याकडे एवढं शौर्य होतं. तो शौर्य पण विसरायला होतं. ते शौर्य विसरून जातं. इथं वातावरण काय हे विसरायला होतं, मी कोण आहे हे विसरायला होतं, सर्व विसरायला होतं भय. आणि भय कशातून होतं, ते कशातून भय होत नाही, तर रौद्र शक्यजनितम नाही, रौद्र शक्त्याजनितम. ज्या कालामध्ये अशी एखादी भयानक अशी एखादी गोष्ट असते, मग त्यातून भय निर्माण होतं ना. आपलं प्राणाचं हनन करण्याला आहे असं वाटतं, त्या कालामध्ये रौद्र शक्त्याजनितम. तर रौद्र म्हणजे अत्यंत उद्रेक, रौद्ररूप धारण करणारी जी शक्ती असते त्यातून जे निर्माण होतं त्याला म्हणतात भय.
आणि भय याचा अर्थ विशेष रूपाने चित्ताचं वैकल्यम नाम भयम. भयामध्ये कोणाचं चित्त स्थिर नसतं. चित्ताची जी विकलता असते भयामध्ये, ते ज्या कालात भीती वाटते त्या कालात त्याच्यावर शास्त्र काय लिहायचं काम नाही. आणि ती कधी, आणि भीती कुठं वाटते असं काय नाही, अंथरुणात पण भीती वाटते माणसाला. असे अंथरुणात पण भीती वाटते माणसाला. स्वप्न पडल्यावर नाही तशी पण वाटते. एखादं म्हणजे आलं तिचं काय ते लय ते भ्रष्टाचार केला आणि त्याचं ते बाहेर निघालं आहे आणि ते आता उद्या पोलीस त्याच्यावर छापा टाकलं, त्याला बेड्या घालणार आहेत. त्याला झोप येलो आता तिथं. माझा अंथरुण घाबरला ना तो. मग असं होतं काय बी भीतीचं काय एक आणि भीती अमक्या पदार्थापासून वाटते असा जगात काय पदार्थ निर्माण झालेला नाही. ह्या पदार्थ भीतीदायक आहे असा जगात पदार्थच नाही. मग त्या पदार्थात तुम्हाला ज्या ज्या वेळी प्रतिकूलता असते त्या त्या कालामध्ये ती गोष्ट भयाला कारण होते. त्या आता पत्नी एवढी अर्धांगी असतानासुद्धा अर्धवय गेलं, जर ते विकोपाला गेलं भांडण, त्याला भीती तयार व्हायची आली, ही मला मारील इथपर्यंत झाल्यानंतर मग आता पत्नी काय भीतीचं कारण आहे काय ते, पण ती प्रतिकूलतेत गेलं लागली तिची भीती वाटायला. घरातलं मांजर असलं रोज तिच्या मांडीवर खेळतो बसतो, पण त्याला जास्त कमी कुठं काहीतरी झालं ना ती अशी उग्रती ना ती भीती वाटते का त्याला. मग भीतीचं काही कारण ठरलेलं नाही का ह्या पदार्थापासून भीती वाटते. जगात कोणता पदार्थ भीतीदायक नाही आणि कोणता पदार्थ तो काय, त्यात जेव्हा रौद्रशक्ती, त्यातली रुद्रशक्ती ज्यावेळी जागे होते आणि मग त्यातून ती भीती जन्माला येते. मग रुद्रशक्ती कशातही बी येते. लोखंडात पण असते, लोखंडात पण असते. आता फॅन चांगलं चालते, धडाधड वाजायला लागलं त्याला नाही हात लावायचो ना आपण. ते वाकडं तिकडं जर वाजायला लागलं तर हात नाही लावणार त्याला. आले त्यात वीज उतरली कारण काहीतरी झालं काय ते. मग त्यात तिची रौद्रशक्ती जिथं निर्माण होते त्याची कशाची भीती वाटते माणसाला. मग तो मनुष्य असेल, एखादी व्यक्ती असेल आणि एखादी वस्तू पण असेल. मग ज्या ज्या पदार्थात ज्या ज्या व्यक्तीमधली रुद्रशक्ती जागी होते ती रुद्रशक्ती आपल्या भयाचं कारण म्हणतं, त्या भयाला जन्म देणारी असते. म्हणजे ते आपल्याला त्याचं ज्ञान झाल्याच्यानंतर चल जाऊ द्या. तर असा आहे. म्हणजे स्वनिष्ठ संभावनीय अभयम. तर अभय काय आहे आणि भय काय, भय सांगितलं तुम्हाला. अभय म्हणजे थोडक्यात भयस्य अभावम अभयम. जिथं भय नाही त्यालाच म्हणतात अभय. स्वनिष्ठ संभावना अभयम. मग स्वतःच्या ठिकाणी असणारं भयाचा अभाव त्यालाच काय म्हणतात अभय. दुसरं काय असतं त्या अभावाच्या बाबतीत. ते भय असतं द्वितीया त्वयी भयम भवती. दुजे जवजव घडे आणि तव संसार भय जोडे. जोपर्यंत द्वैत निर्माण होत नाही तोपर्यंत तेथे कधीही भीती जन्माला येत नाही. दारातला कुत्रा असला, मांजर असली, पत्नी असली, बंधू असला किंवा अजून काही असलं, त्यात प्रकृती समान असतं तोपर्यंत तिथं ते अभयच राहतं. पण ज्या कालामध्ये तिथं द्वैत निर्माण होतं, ते एकमेकाच्या विरोधात उभे राहतात, त्या काळात भय होतं. आणि ज्या काळात तिथं द्वैत नसतं त्याच काळात तिथं अभय असतं. असं ते अभयाचं आहे. असं म्हणजे भय आणि अभय त्याला काय म्हणतात. हे काय झालं, प्रवृत्ती निवृत्ती, कार्य काय अकार्य काय, भय काय अभय काय, तसंच बंध काय. बंध एकूण बंधाची खूप लक्षणं केले आहेत. एकूण संपूर्ण सर्व प्रपंचाला काय म्हटलं, अविद्या आणि अविद्या कार्य यालाच बंध म्हणतात. आणि त्यातले किती 100 नावं घेतले तुम्ही, शरीर बंधच आहे, इंद्रिय बंधच आहेत, वृत्तीत बंधच आहे, द्वैत बंधच आहे. थोडक्यात एक मोक्ष सोडून सर्व हे सगळं बंधनातच येतात. द्वैताचे बंधन न बांधीजे. द्वैत जिथं जिथे त्याला बंधन म्हणायचं, दुसरं काय म्हणायचं वर्णन केलं आहे. आणि मोक्ष याचा अर्थ काय आहे, मोक्ष याचा अर्थ अविद्या काय म्हणतो, कारण स अविद्या निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याला मोक्ष म्हणतात. खूप वेळा गेले मोक्ष सांगून, तर संपवतो. आणि म्हणून हे अर्जुना, हे पार्थ,
या बुद्धी, जी बुद्धी आहे ती प्रवृत्ती काय आहे, निवृत्ती काय आहे, कार्य काय आहे, अकार्य काय आहे, भय 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 कशाला म्हणतात, अभय कशाला म्हणतात, बंध काय असतो, मोक्ष काय असतो, हे यथोचित जी जाणते तिला म्हणतात सात्विक बुद्धी. यया धर्मधर्मैश्च यया धर्मधर्मैश्च कार्यं कार्यञ्च कार्यमेव च कार्यञ्च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी बुद्धिः सा पार्थ राजसी यया धर्मधर्मैश्च कार्यञ्च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. यया धर्म मोहित मला पाणीच घोटवान रे, लय घसा कोरडा झाला आहे. यया धर्मम अधर्मंच कार्यंच अकार्यम एव च अयथावत प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. हे पार्थ, यया म्हणजे जिच्याद्वारा धर्म काय, अधर्म काय, कार्यं काय च अकार्यं काय, त्या ही जी बुद्धी असते ती अयथावत म्हणजे यथोचित न जाणणारी अशी जी बुद्धी असते तिला राजसी बुद्धी असं म्हणतात. मागची यथोचित जाणणारी होती. आणि ही काय आहे तर ही यथार्थपणे जाणत नाही तिला राजसी म्हणतात. तर धर्म काय आणि अधर्म काय, आता याच्यापेक्षा तामसी फार विचित्र आहे. हे राजसी तरी बरी समजायची, पण तामसी तर फार विचित्र आहे. ही धर्म आणि अधर्म ही काही जाणत नाही, यथोचित जाणत नाही. जाणतच नाही का तर जाणते. आणि धर्म काय आहे ते अहिंसा, सत्य, शांती, ब्रह्मचर्य, शम, दम, तितिक्षा वगैरे वगैरे, हे याला काय म्हणतो आपण धर्म. असं जे धर्म धारणा धर्मित्याहो हो. जे आपल्याला आपली धारणा धरतं त्याला धर्म असं म्हणतात. तर धर्म काही तर सांगायचं नाही, फक्त धर्म आणि अधर्म हे काही योग्य जाणत नाही एवढंच सांगायचं. तर धर्म काय आहे आणि अधर्म काय आहे. मग जे जे आपल्या वाट्याला वर्ण आश्रमाला जे आले विहित कर्म त्याला काय म्हणतात ते त्याला धर्मच म्हणतात. त्याला धर्म म्हणतात. करणीय कर्म जे असतात ते दुसऱ्याच्या हिताचे कर्मे आहेत त्या सर्वांचं नाव काय केलेलं आहे धर्म केलं आहे. आणि म्हणून आणि त्याच्या उलट काय आहे मग चोरी आहे, व्यभिचार आहे, हिंसा आहे याला म्हणतात अधर्म. त्याचं काय त्याचं विवेचन करायची गरज नाही. असं धर्म आणि अधर्म. त्याचप्रमाणे कार्य आता सांगितले कार्य आणि अकार्य. कार्य काय आहे कर्तव्य आणि अकार्य काय आहे अकर्तव्य. आता सगळं पाठीमागं झालं आहे ते. तर इथं काय सांगायचं आहे तिथं ती यथोचित जाणते. विषय तोच आहे. धर्म अधर्म, कार्य कार्य, भय अभय, ती यथोचित जी जाणते तिला सात्विक म्हणायचं. आणि जी अयथावत जाणते तिला राजस म्हणायचं. बस एवढाच फरक आहे, दुसरं काय नाही. विषय सगळे तेच आहेत. म्हणून कर्तव्य काय अकर्तव्य काय. जी अयथावत जाणते, यथार्थ जाणत नाही तिला राजस बुद्धी म्हणतात. अधर्मम धर्ममिति या
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसा वृता मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश्च सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी बुद्धिः सा पार्थ तामसी अधर्मं धर्ममिति यात् मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी अधर्मं धर्मं इति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांच बुद्धिः सा पार्थ राजसी तामसी. हे पार्थ, तमसा आवृता अशी असणारी जी बुद्धी, तमसा म्हणजे अज्ञानाने आवृत झाली अशी जी बुद्धी आहे ती, तमोगुणाने अज्ञानाने अविद्याने आवृत झाली जी बुद्धी आहे ती बुद्धी अधर्मम, जो अधर्म आहे त्या अधर्मालाच धर्म समजते. पाठीमागची पहिली काय धर्माधर्म येत होते समजित होते, आणि दोन राजेशी काय धर्माधर्माला येत होते समजित नव्हते. पण ही अवदशा अशी आहे, त्या अधर्माला धर्म म्हणते, अधर्माला धर्म म्हणते. हिचं लईच वाईट आहे तामसी. जे अधर्म आहे, हिंसा करणं हे अधर्मच आहे, तरी सुद्धा त्याला धर्म म्हणतात. त्या वाळवण्याकडं ते त्या सुप्याजवळ एक वाळवण आहे ते, आणि त्या वाळवण्यात तिथं भैरूबा येतो हा जत्रा. त्या जत्राला पहिले लोक जायचे, इकडून जायचे बरेच लोक जायचे, गाडी बैल, त्याच्यात 4-5 पेंड्या, एक भगुलं लाकडं, त्यात एक बोकड्या, बायको पोरं. चालले कुठं चालू म्हणजे देवदेव करायला चाललो. आता देवदेव तिथं काय हरिपाठ करत होते काय, तिथं जाऊन त्यांना बेराशी ते बोकड्या का पाहायचा आहे. आता हे ठराविक समाज, ते ज्या कालामध्ये त्याला काय म्हणतात कुर्बानी, ते काय त्याला ते कुर्बानी करणं काय अधर्म आहे ना तो. पण त्या अधर्माला धर्म ठरवलं का नाही त्यांनी. मग ही बुद्धी कोणती, ही तामसी बुद्धी आहे. असं आहे तामसी बुद्धी ज्याला म्हणतात ते. आणि ते माणसाला काय म्हणतात ते, एक माणूस कापला का त्यांना तिथं मोक्ष मिळतो. हां, नरबळी नाही, ते त्या लोकांचे टोपीवाल्या लोकांचं म्हणतात ते, म्हणजे हिंदूच्या माणसाला म्हणतात, काय म्हणतात ते, काफिर. हे असं तोंडापुढे शब्दच पण येतच नाही तोंडात माझे. हां, ते काफिर. एक काफिर मारला तर त्याला लगेच कुठं त्याला मोक्ष मिळतो का वैकुंठात जा, काय होतं त्यांचं ते मिळतं, जन्नत. हा कुठून शब्द आणलेत आणि काय ते कोणतं धर्म आहे ते काय कळायला तयार नाही. पण त्याच्यात ते काय सगळे तसे लय मानित नाहीत. त्यातले जे सायको आहेत ते, आपल्यात कोणी सायको जन्माला आहे ना, ते आपल्यातले बरेच सायको जन्माला जर आले तर त्यांचं काहीतरी बरं वाईट होईल, नाही तर ते लय विचित्र, ते भयंकर विचित्र काम आहे ते. आता नको ते याच्यात सांगायला जाऊ, तुम्हाला सांगायला एका दिवशी. हां, बस माहिती. पण आपला एक रक्तात म्हणा, याच्यात म्हणा, एक भित्रेपणा, सहिष्णुता, त्या सहिष्णुतेने एवढं वाटोळं करून टाकले आपलं 1000 वर्षापासून. तर आता 1000 वर्षाच्या नंतर भारत पलटतोय. आता 1000 वर्षातून भारत पलटतोय. आता 1000 वर्षाचा जो दाबून ठेवलेला डोम होता तो आता बंगालमध्ये काय झालं, त्याचं काय, त्याचा अर्थ काय आहे तो आता, दुसरा काहीच अर्थ नाही त्याचा. ते काय ते मोडायचं काय साधन होतं ना ते. व ज्या अर्थी तुथं हिंदू एवढा एकवटला, त्या अर्थी त्याचे परिसाद तिथं घडलं ते. कारण ते मुख्य केंद्र आहे भारताचं. बंगाल हे मुख्य केंद्र आहे. बंगाल हा हिंदूंचा आत्मा होता. 50 वर्ष तिथं आपलं स्वातंत्र्य सुरू झालं. तिथं
कोण नेता तो होऊन गेला नाही हां चंद्र बोस पहिले पंतप्रधान, तिथं राजवट स्थापन केली त्यांनी. मग ह्या लोकांनी तिथं पुढचा तुम्हाला राजकारण नाही सांगत, तिथून सुरू झाली ना. हिंदू तर विवेकानंद तिथले आहेत ना, रामकृष्ण तिथले आहेत, रवींद्रनाथ टागोर तिथले आहेत. आणि तिथं पाहिलं आणि ते आपल्या सगळ्या भारताची राजधानी ती होती ना, बंगाल होतं ते. इंग्रजांनी बदललं ना ते. हां ते पहिलं हे होतं, पण इंग्रजांनी तिथंच राज्य केलं ना बऱ्याच दिवस ते. हो, तर ते एवढं मुख्य ठिकाण होतं, पण ते दाबलं. म्हणजे 30 वर्ष वामपंथ्यांनी दाबलं ते. कम्युनिस्टांनी 30 वर्ष राज्य केलं, नाही हलून दिलं लोकांना. आणि नंतर आता 5 वर्ष का 10 वर्ष काँग्रेसने केलं. आणि त्याच्यानंतर आता ही अवदास आली, 15 वर्ष आली ती. तिथं प्युअर मुसलमानाचंच होतं ते सगळं. काय हिंदूंचं काय हां नाही ती म्हणते तर मी बामणाची म्हणते ती, पण आता काय खरं तर हां ती ममता केली लोकांनी, तर जाऊ देतो काय विषय नाही आपला. पण मग आता हे धर्माचं विषयाला म्हणून तुम्हाला सांगितलं, धर्मजागृती जी आहे ती ज्या कालामध्ये एखादी झुंडशाही उभी राहते, ती एक झुंडशाही दुसऱ्या झुंडशाहीला जन्म देते. असं येते. त्यांची जी झुंडशाही होती त्यात हिंदूचा तरुण पेटला ना तो, ह्या झुंडशाहीने त्या झुंडशाहीला जन्म दिला ना. आणि ते पेटल्यानंतर काय होतं ते पहा तुम्ही. असं ते. पण तरीसुद्धा अजून काय जागे नाही झाले लोक. तर तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो, हे वामपंथ्याला एवढी मोठमोठी फंडिंग आहे, तर ते विदेशातून येतं ते. आता ते कॉक्रोच पार्टी म्हणजे न्यायाधीश काय म्हणलेत, न्यायाधीश म्हटलेत का जी माणसं रिकामडी आहेत ते येऊन ज्या सरकारी संस्था आहेत त्याच्याबद्दल विनाकारण काहीतरी विष वक्तात मीडियापुढे जाऊन. हे झुरळच म्हटले, झुरळ जसे कोणत्याच कामाचे नसतं तसे कोणत्याच कामाचे नाहीत. तर त्याचा येण लावलं का बो ते न्यायाधीश काय म्हणले का, तर सगळे बेरोजगारी तरुण आहेत त्यांना झुरळ म्हणले. एक बसलाय कुठं ते अमेरिकेमध्ये, आणि ती कॉक्रोच पार्टी काढली कुठं मीडियामध्ये, आणि तिथून काढली त्याला काय 1.5 कोटी 2 कोटी त्याला सदस्य निर्माण झाले. आणि ते आता मीडियात काय, आता मग मीडियात जर काय झालं तर लग्न मीडियातच होतील आणि पोरं पण मीडियातच होतील ना. त्याने असं काय होणार आहे ते. पण किती धावून उठतात ते लोक, वामपंथी आहेत ना सगळे ते. हा अहो ते इथं तसं होतच नाही ते, तसं होतच नाही ते एक देश नाही, सगळ्यात मोठा तुम्हाला कॅनडा आहे. अमेरिकेत नाही एवढं, पण कॅनडा आहे. हे आखाती देश काय आहे ते सगळे, हे सगळे तेच आहेत ते हिंदूंच्या विरोधात. म्हणजे ते एवढं तिथून त्यांना खूप मोठमोठी फंडिंग येते. त्याकरता एवढी मोठमोठी चर्च उभी राहतात, एवढे मशिदी उभी राहतात, त्यांना पैसे मिळतात. हे त्यांना फंडिंग असते ती. फक्त त्यांना हिंदूंचं खच्चीकरण करायचे. हजारो देश त्याचे एकत्र येते आणि बाहेरून पैसा पुरवतात. हिंदूंना कोणाचं काय येते, आपलं हिंदू सरकार आहे ते आपली लोकांना 2-4 महाराजाला ठोकलं ते एक शब्द पण बोलणार ते असले आहेत आपली लोक. ते तसं ते असं चालतं ते. धर्माची गोष्ट आणि म्हणजे हे नवीन नाही, हे परंपरेत चालत आले, जुनंच आहे ते. पण युद्ध तर असतं, युद्ध तर करावंच लागतं, प्रत्येक वेळी करावं लागतं. चल जाऊ द्या. अधर्म याचा अर्थ जे शास्त्राच्या विरुद्धात आहे त्याला काय म्हणतात, म्हणजे ईश्वर निंदा असेल, हिंसा असेल, कपट असेल, हे जे अधर्म आहे त्या अधर्मालाच, वर्ण आश्रमाला प्रतिकूल, देवाची निंदा, संतांची निंदा, हिंसा असेल, व्यभिचार असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला सरस धर्म म्हणून वापरायचं ते. असं आहे. म्हणजे कोंबड्याचा काय उपयोग आहे, त्याला काय हावताला धरायचं काय. मग आता त्याचा उपयोगच काय त्या बोकड्याचं कोंबड्याचं, का पण खा. देवाने त्याच्याकरताच निर्माण केलं आहे, देवाने आपल्याकरताच निर्माण केलं आहे. म्हणजे त्या अधर्मच तो, पण त्याला धर्म ठरवलं. आता व्यभिचार करणं, मग स्त्रीचा काय उपयोग दुसरा का, तिला काय. अरे पण त्या काय करायचं मर का ती कर तुला करायचं, पण त्याने अधर्माला धर्म तरी म्हणू नको ना. पण तरी त्या अधर्मालाच तो धर्म म्हणतो आणि धर्म म्हणून तो सरस करतो. अशी जी बुद्धी असते त्याला तामसी बुद्धी असं म्हणतात. अधर्मम धर्ममिती, अधर्माला धर्म समजते.
आणि का समजते ती असं धर्म, ते त्याचं एका वाक्यात सगळं वर्णन करून टाकलं हिचं. जी बुद्धी आहे ती धर्माला धर्म का समजते आणि कसं समजते? तमसावृता, तमोगुणाने, अज्ञानाने, अविद्येने, विकाराने वेढलेली जी बुद्धी असते ती बुद्धी तमसावृत्ता. तमसा म्हणजे तमोगुणाने. म्हटलं का अज्ञान पण येतं. अज्ञान आहे, अविद्या आहे आणि त्या अविद्येच्या पोटात सगळे गुण आहेत आणि विकार आहेत. त्यांनी संपूर्ण जी बुद्धी लपेटलेली आहे, त्यांनी जे आवृत झालेली बुद्धी आहे ती अशी अधर्माला धर्म समजते. आणि असं धर्म समजणं हे मात्र काही यथोचित जाणं नाही. याला म्हणतात विपरीत जाणणे. रज्जूला रज्जूच्या रूपाने जाणणं यथोचित आहे, पण रज्जूला सर्परूपाने जाणणं हे काय ते विपरीत आहे ना ते. मग अशा सगळ्या गोष्टी विपरीत जाणायच्या. बरीच माणसं असे ते सगळे विपरीतच जाणतात ते असे. मग विपरीत जाणणं, जे कर्तव्य आहे त्याला अकर्तव्य समजायचं आणि जे कर्तव्य नाही त्याला कर्तव्य समजायचं. असं जे विपरीत जाणणं असतं त्या बुद्धीला म्हणतात तामस बुद्धी. सर्वार्थान, थोडं फिडं नाही, सर्वार्थान परिपूर्ण रूपाने सर्वच पदार्थांना, सर्वच धर्मांना, अधर्मांना धर्म समजून मोकळं व्हायचा. अत्यंत विपरीत रूपाने त्याला मान्यता द्यायची आणि तसंच वर्तन करायचं. त्याला म्हणतात तामस वृत्ती, तामस बुद्धी. मग आता काय सांगितलं? 3 प्रकारच्या भगवान म्हणले अर्जुना तुला बुद्धी आणि धृती यातला भेद सांगतो आणि त्या दोघातला भेद काय आहे तो सांगितला. नंतर सात्विक बुद्धी कशाला म्हणतात, बुद्धीन धृतीतला भेद सांगितला, कसा सांगणार ते सांगितलं आणि मग बुद्धी सांगितली. सात्विक बुद्धी कशी असते, सात्विक बुद्धी काय जाणते असं लक्षात घ्यायचं. राजस बुद्धी काय जाणते ते म्हणून तिला राजस बुद्धी नसते आणि सात्विक बुद्धी नसते. ती हे जाणते म्हणून तिला सात्विक म्हटलं आणि ती ह्या असं जाणते म्हणून तिला राजस म्हटलं आणि ती ही याला असं समजते म्हणून तिला तामस म्हटलं. असं आहे. बुद्धी काय राजस तामस नसते, तिच्या गुणामुळे आणि त्या समजण्यामुळे. आणि ते समजणं कशाने बदलतं, ते गुणांमुळेच बदलत असतं. म्हणून अशी ती सात्विक, राजस आणि तामस अशा 3 बुद्ध्या सांगितल्या. आता धृती सांगायची आणि धृती ही 3 प्रकारची सांगायची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामेश्वर भगवान की जय.